नांदेड शहरातील गँगवॉरमध्ये सहभागी असलेला फरार आरोपी गुंड शाहरुख शेखचा शाहरुख कबूतर असा थंबनेल लाईन मध्ये आलेला उल्लेख पाहून तुम्ही थोडं गोंधळून गेले असाल. पण त्याचे पंटर लोक त्याला शाहरुख कबूतर याच नावाने ओळखतात. तो एक सराईत गुन्हेगार असून गुन्हा करून तो दरवेळी कबुतरासारखा उडून जातो, म्हणून तर त्याचं नाव शाहरुख कबूतर असं पडल्याचं बोललं जात आहे. आता पुन्हा एकदा तो पोलिसांची दिशाभूल करून फरार झालाय. नांदेड शहरातील तिहेरी हत्याकांडाच्या घटनेला आज 5 दिवस पूर्ण होऊन गेलेत, मात्र तरीही तो पोलिसांना सापडत नाहीये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो सोशल मीडियावरील इंस्टाग्राम ऍपवर ऍक्टिव्ह आहे. तेरा लाडला लोटेगा जरूर असं म्हणत इंस्टाग्राम आयडीवर तो एका मागून एक स्टोरी अपलोड करतोय. थोडक्यात काय तर एक प्रकारे तो नांदेड पोलिसांना थेट चॅलेंज देतोय. यावरून नांदेड पोलिसांची अब्रू पुन्हा एकदा वेशीवर टांगली जात असल्याच्या चर्चा रंगल्यात. त्याच पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय ते या व्हिडिओतून समजून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. तर 3 एप्रिलच्या मध्यरात्री नांदेड शहरातील कॅनल रोडवरील डीमार्ट जवळ गँगवॉरचा भडका उडाला. सदा ग्रुप आणि साईलाला गँगमध्ये ही टोळी युद्ध झालं. यात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला, ज्याचा परिणाम रात्री 1:30 वाजता धुरंधर चित्रपट पाहून बाहेर पडलेला सदा ग्रुपचा अर्जय सिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे 2 साथीदार जखमी झाले. दुसऱ्या बाजूला सायलाला गँगचा मोहम्मद अरबाज जागीच ठार झाला. तर याच गँगचा सय्यद आवेज गंभीर जखमी झाल्यानं आधी त्याला शहरातील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलं. या ठिकाणी सय्यद आवेजला घेऊन येणारी अँब्युलन्स अपघात विभागाबाहेर पोहोचतात मयत अरिजित सिंगचा भाऊ प्रदीप चव्हाणनं खंजीरने सपासप वार करत आवेजला मृत्यू दिला. एक प्रकारे प्रदीपनं आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेतला. पण खळबळ तेव्हा उडाली जेव्हा या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात स्पष्टपणे दिसतंय की पोलीस आणि सुरक्षा रक्षकांसमोरच प्रदीपनं सय्यद आवेजची हत्या केली. यावेळी पोलिसांनी हल्लेखोराला रोखण्याचा कोणताही प्रयत्न न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. आणि ही सुरक्षा यंत्रणा नेमकी असते कशासाठी, असा प्रश्न विचारला जातोय. बऱ्या घटनेनंतर पुढील 48 तासात नांदेड शहरात आणखी 2 खून झाले. त्यामुळे नांदेड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणखी टीकेची जोड उठवली जाते. नांदेड पोलिसांचा वचक संपला असा थेट आरोप जनतेतून उघडपणे होऊ लागलाय. दरम्यान खुनांच्या या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पण कॅनॉल रोडवर झालेल्या गँगवॉरमध्ये सहभागी असलेला आरोपी आणि साईलाला गँगचा पंटर शाहरुख शेख उर्फ शाहरुख कबूतर हा अजूनही फरार आहे. गँगवॉरच्या घटनेत तो देखील जखमी झाला होता अशी माहिती पुढे आली होती. पण गेल्या 5 दिवसांपासून तो फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अजूनपर्यंत तरी तो पोलिसांना सापडलेला नाहीये. या उलट फरार असताना शाहरुख कबूतर हा सोशल मीडियावर चांगला सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे. इंस्टाग्रामवर शाहरुख शेख या नावानं त्याचं अकाउंट असून तो स्वतःला SRK तसंच विलन असल्याचं सांगतो. बायगिरीच्या अनेक रील्स त्याच्या अकाउंटवर दिसून येतात. याशिवाय आता फरार असताना तो आपल्या आयडीवर स्टोरी अपलोड करतोय. त्या 24 तासापूर्वी त्यानं 2 व्हिडिओ अपलोड केले असून एक प्रकारे तो पोलिसांना थेट चॅलेंज देतोय. जाता जाता मी तुझं मन दुखावलं, पण असा माझा उद्देश नव्हता असं म्हणत एक स्टोरी त्यानं कदाचित त्याच्या प्रेयसीसाठी ठेवली आहे, तर दुसरी स्टोरी त्यानं त्याच्या आईसाठी ठेवली आहे. त्या व्हिडिओ सॉन्ग मधून तो सांगतोय की फक्त माझ्या आईला तुम्ही सांभाळा, ती खूप परेशान होत असेल, तिला समजून सांगा की तुझा लाडला नक्की परत येईल. मंडळी, अशा पद्धतीनं शाहरुख कबूतर एकीकडे इन्स्टावर ऍक्टिव्ह असूनही नांदेड पोलिसांना मात्र तो सापडत नसल्यानं पोलिसांच्या अब्रू पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेल्याचं बोललं जात आहे. त्याचे पंटर त्याला कबूतर का म्हणतात हेच या घटनेवरून अधोरेखित होत आहे. तर दुसरीकडे गँगवॉरमध्ये गुन्हेगारांच्या झालेल्या खुनानंतर सोशल मीडियावर भाई डॉन मिस यू, वाघ गेला, भाईचा बदला लवकरच, भाई अमर झाला अशा पोस्टचा खुलेआम मारा सुरू झालाय. त्यामुळे गुन्हेगारांबद्दल आजच्या तरुणांमध्ये एवढी सहानुभूती का निर्माण होते, अशा प्रकारे पोस्ट करून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोरांवर कठोर कारवाई कधी होणार असे प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत. तर प्रत्यक्षात गुंडगिरी संपवणं कठीण काम नाही. फक्त त्यासाठी गुंडांच्या डोक्यावर असलेला नेत्यांचा हात आधी बाजूला होणं गरजेचं आहे. त्यानंतर डॅशिंग पोलीस अधिकारी आणून त्यांना मोकळीक दिल्याचं या गुंडांना पळता भुईत थोडी होईल. पण ते स्वातंत्र्य देण्याची मानसिकता कदाचित राजकीय मंडळींची नाहीये. कारण या गँग राजकारण्यांनीच त्यांच्या स्वार्थासाठी पोचलेल्या असतात. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता नांदेड शहरातील नागरिकांमधून समोर येत आहेत. मंडळी, नांदेड मधील गँग वॉर आणखी किती जणांचा बळी घेणार
की मग पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड मधील गुन्हेगारी मोडीत काढतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तसंच फरार आरोपी शाहरुख कबूतर नांदेड पोलिसांच्या हाती केव्हा लागणार ते पाहणं देखील महत्वाचं असेल. बाकी या व्हिडिओवरची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता.